हगवणे कुटुंबानं सुनांसाठी अक्षरशः छळछावणी सुरू केली होती। हगवणे कुटुंबातील आपला जीव वाचवून आलेल्या मयुरी जगतापनं आपबीती एबीपी माझाला सांगितली। सासू सासरे दीर शशांक, नणन करिश्मा हे आपल्याला बेदम मारहाण करतात असं मयुरीनं म्हटलंय। आपल्याला खाली पाडून मारहाण करत, घरात मारत, रस्त्यावरही मारत होते असं देखील तिनं म्हटलंय। अखेर आपल्या नवऱ्याला हा छळ सहन झाला नाही आणि त्यानेच मला माहेरी आणून सोडलं असं मयुरीनं म्हटलं। माहेरी आले म्हणून आपला जीव वाचला असं मयुरीनं म्हटलंय। नणन करिश्मा ही सर्व भांडणाचं मूळ होती। ती घरात सतत भांडणं लावायची, त्यानंतर आपल्याला बेदम मारहाण होत असे असं मयुरीनं म्हटलं। शशांकच्या आईनं आपल्यासमोर फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती असंही तिनं म्हटलंय। वैष्णवीला मारहाण करत, उन्हात उभं करत शशांक त्याच्या सासरी महागड्या वस्तू मागत असे असं मयुरीनं सांगितलेलं आहे। त्यामध्ये मयुरीचे जे हे शशांक हगवणे ते मयुरीचा मोबाईल घेऊन पळून जाताना आणि त्याच्या मागे मयुरी त्यांच्या पाठीमागे पळते भर रस्त्यात, कपडे फाटलेली असताना सुद्धा। म्हणजे एवढं अन्याय अत्याचार या कुटुंब कोण करत होतं? शशांक आगवणे, त्यांचे सुशील नाही, शशांक आगवणे, लता आगवणे, राजेंद्र आगवणे आणि करिश्मा आगवणे। हिचं का मारत होते, काय का म्हणणं होतं त्यांचं? का तर ही फटकन म्हणजे त्यांचे प्रत्युत्तर देत होती ना त्यांना, हिला जो सगळे टोमणे वगैरे देणे, त्यावेळेस ती गप्प बसली। त्याचं काय नाही, त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्याप्रमाणे वागणूक म्हणजे नाही का, त्यांच्याप्रमाणे वागली पाहिजे, त्यांच्याप्रमाणे सगळं केलं पाहिजे। एवढ्या जोरात मारायचे, कुणी वाचवायला येत नव्हतं का? कारण एवढं मोठं कुटुंब आहे, म्हणजे सगळं आजूबाजूला लोक सुद्धा। उलट जेव्हा मला मारलं, कपडे फाडले, हे रोडवरचे सगळे बघत होते, पण एकही माझे कामगार लोक पण सगळे बघत होते। पण तेवढा त्यांचा दबाव असल्यामुळे कामगार लोकांनाही म्हणजे त्यांचं जर काम कुठं सोडून गेले दुसऱ्या ठिकाणी, तर त्या दुसऱ्या ठिकाणी काम सुद्धा मिळून नाही द्यायचे ते। एवढे म्हणजे ते क्रूर वृत्तीची लोक होती, म्हणून त्यांनी कधी त्यांना बोलूनच दिलं नाही किंवा बोललेच नाही मध्ये कोण। म्हणजे माझे मिस्टर पण त्या ठिकाणी नव्हते, कामगार लोकांनीच फोन करून सांगितलं की दादा तुम्ही लवकर या, वहिनींना मारलंय म्हणून। हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप ही छळाला कंटाळून माहेरी आली म्हणून तिचा जीव वाचला। मयुरीला झालेल्या मारहाणीचे फोटो तिनं सादर केले। घरात सासू सासरे दीर नणन अक्षरशः रोज मारहाण करत, नवरा घरी नसताना रोज हाल होत असे असं तिनं म्हटलंय। एबीपी माझाकडे तिनं हगवणेंनी केलेल्या मारहाणीचे फोटो उघड केले। या फोटोमधून मारहाणीची भीषणता दिसून येते। चेहऱ्यावर उमटलेले बळच कशा पद्धतीनं मारहाण सुरू होती हे दाखवतात।